नाही नाही, आमची बचत गटाची सहल गेली होती ना, अरे इतकी धमाल केली ना तिकडे की बस. नाही नाही नाही, आपण तिकडे नाही जायचं. आपण सगळेजण ना माळशेज घाटात जाऊ. अरे इतकं सुंदर वातावरण आहे तिथे आणि कंटिन्यू पाऊस असतो. धबधबे पण इतके मस्त असतात ना की तिथे की बस. हा मग काय झालं त्याला? अरे इतक्या वर्षाने भेटणार, इतकं सुंदर वातावरण आहे तिकडे की बस. नुसता धो पाऊस असतो आणि धबधबे तर इतके वाहतात ना छान की बस. मग ड्रेस कोड ठेवू ना मस्तपैकी. हां, आपण सगळ्यांना एकदा एक काम करू, आपण सगळ्यांना एकदा कॉल करू, कॉन्फरन्सवर घेऊ आणि मग ठरवून घेऊ तिकडे जाण्याचं प्लॅनिंग. अरे यार, आता पावसात भिजायचं म्हटल्यावर 1-2-3 ड्रेस तू एक्स्ट्रा ठेव ना. हो, तेवढी अक्कल सगळ्यांना असते. हां हां हां, अरे कॉन्ट्रॅक्ट करून जाता येईल ना तिकडे, एवढं काय त्यात. हे पण आता कॅन्सल करायचं नाही तू. हां, ऑनलाईन बुकिंग केलं तर होईन का? सगळं होईन, तू पहिला खर्च कर, मी करतो बाकीचं काय असेल ते. अरे मग ते ऑनलाईन वाले सायबर कॅफेवाल्यालाच पैसे द्यावे लागतील ना. अरे मग ठीक आहे ना, तिकडे थोडेफार दे, मला बाकीचे दे ना. प्रेम आहे कमले. हा, अवघड राव मा. तुमचं अवघड आहे. कोणाचं सोपं आहे, सगळ्यांचंच अवघड आहे. अरे नाही, पण मा लग्न झालेलं आहे, तुमचं झालेलं नाही. माझी बायकोना पार बिघडली हो. काय झालं असं? अरे मागच्या महिन्यात तिकडं त्यांची बचत गटाच्या बायांची ट्रिप गेली होती. गावातून लक्झरी निघाली. चला बा म्हणलं, बाया माणसाला कुठं जाता येत नाही, हिंडता येत नाही, चला दिला जाऊन तिला तिकडं. बर, 6,000 रुपये दिले. आणि आता परत लगेच आता फोनवर मी बोलताना ऐकलंय, आता कुठं महाबळेश्वरला जायचंय. जाऊ दे, काय अडचण आहे मग. अरे जाऊ द्या ना, म्हणजे मी सरपंचाकडे मरतोय, 12,000 पगार नाही मला. आता 6 दिली, आता परत 6 द्यावं लागेल. मग खायचं काय मी? अहो बाया आहेत, आता नाही जगायचं मग काय जगा त्यांच्या. तसं नाही प्रेम आहे. बाया जरी असल्या, ट्रिप आहे माझी आज आहे. वर त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं ना बचत गटाची होती, त्यावेळेस त्यांनी पाठवलं ना, सोडलं ना. आता त्यांनी परत जायचं म्हणतात महाबळेश्वरला. नाही, आता त्यांनी व्हॉट्सअपचा ग्रुप केलाय आणि काय ते टुगेदर गेट का काय असतं ना, गेट टुगेदर. आता ते त्यांना तिथं जाऊन काय एन्जॉय का मजा करायची म्हणत होते. ठीक मी मरतोय त्याच्या आईला सकाळ. चला बा, आपल्याला कुठं फिरता नाही, आपली बायको फिरायला एखाद्या वर्षातून तर ती महिन्याला जाते. म्हणले मग मरायचं का, तिकडे एकदा अर्धा एकर इकून आलोय, तिथं सरपंचाकडे सालगडी राहायला. म्हणलं ते पैसे भेटेल परत घ्यावा अर्धे एकर. काय ते राहिलं हे राहिलं, इथं रुपये उराना महिन्याचा. बरोबर आहे ना प्रेम आहे. त्यांनी विचार करावा त्या उशवानीने आपली आर्थिक परिस्थिती काय त्या हिशोबाने. आता ठीक आहे, एकदा गेल त्यांना, आता परत दुसरं दरवेळेस जायचं आणि त्यांनी पैसे द्यायचे म्हणल्यावरती राव त्यांना लोड येतो ना. चुकलं बरं, घरात काही काम धंदा करायचा नाही, घरचंच बघायचं नाही, इकडे शेतात मला मदतीला यायचं. कमीत कमी तिथं जाऊन ठेवा ना बाईनी. बरोबर आहे ना राव. एक काम करा तुम्ही बाळ भाऊ, या तुम्ही काय आता सांगून होणार ना. तुम्ही एक काम करा, सरपंचांच्या कानावर घाला. नाही, मला आता हे सरपंचाच्या कानावर घालाच लागन. आता काय बघू, काय तोडका काढते सरपंच त्याच्यातून ते. मग काय तर आणि सगळ्या गोष्टीचं सॉंग नाटक करता येतं, पैशाचं नाटक करता येतं का बाळ भाऊ? हेच आहे. आता इथं मी उठल्यापासून सकाळ संध्याकाळपर्यंत मरतोय राव. तेवढी तर तिनं जाण ठेवा ना. नाही काय जाऊ दे, आता तुम्हाला तरी सांगण्यात काय मजा आहे. तुमचं जर लग्न झाले असतं तर तुम्हाला त्या गोष्टी कळाल्या असत्या. चला, उलट आम्हाला ती मजा घ्यायची, पण आता त्या मजा घ्यायला नका घेऊ, मजा घेऊ नका. हाय तासेच खा, झोपा, निघा. बरं तुम्ही जा आता. येऊ का? हा जा. आपल्या वाटलं कधी यायची अशी मजा होय. लग्न व्हायला पाहिजे ना. त्याच्यात हे असे म्हणतात आपल्याला. हो भाऊजी थांबा, बरं झालं भेटलात. हो, ऐका ना, मी ना पुढच्या आठवड्यात ना ट्रिपला जाणार आहे. ट्रिपला? हा, आता मागच्या ह्याला जाऊन आले ना? हा जाऊन आले, पण आता आमची 10वी बॅचचं गेट टुगेदर आहे ना, म्हणून आम्ही चाललोय. अच्छा. हा, तर ती आपली बिपाशा आहे ना, तिच्याकडे लक्ष राहू द्या. हा चालतंय ना. हा, आमचं ध्यान काय पिऊन पडेल इकडे तिकडं, तर बिचारीला चारा पाणी काहीच खाऊ घालायचं नाही कोणीच. नाही, मी देईन बिपाशाला चारा पाणी सगळं. लक्ष द्या मात्र. हा. विसरणार नाही ना? नाही. हा ठीक तुम्ही आहे. आता कुठे चालले ट्रिपला मग? आता याला महाबळेश्वरच म्हणणार होते, माळशेज घाटात चाललोय आम्ही. अरे वा, मज्जा करता राहू तुम्ही. लय मज्जा येते तिकडं, आणि पावसात तर इतकं भारी वाटतं ना, आणि निसर्ग असा सुंदर असतो त्यावेळेस की बास. बरोबर. कधीतरी तुम्ही बी जाऊन या की. मी नव्हतो 10वीला, मी 3रीच्या पुढे गेलोच नाही. मग तुम्ही कसे जायचे गेट टुगेदरला? मग 3री वाल्यांना घेऊन जा, त्याला काय.
10वीच गेट टुगेदर असं असं कोण म्हंटल? तसं नसतं काही नाही नाही शास्त्रात नाही लिहिलं तसं हे हे, कुठल्या पुस्तकात बी नाही. जा ठीक आहे. बिंदास जा. करा तुम्ही माझ्या करा चला. मी देतो बिपाशाकडे हा हा द्या द्या. लय तर आला रे बाळू. सरपंच ते माझ्या बायकोला उशिला जरा समजून सांगा. अरे तू 10 रुपये तो भांडण करतो मी काय समजून सांगू तिला. कारण ते नाही, मग आता मागच्या महिन्यात कुठं त्यांची बचत गटाची ट्रिप गेली होती. मला दिली ती लक्झरी बघून त्या बचत गटाला. म्हणलं चला बा जाऊ द्या. तर आज लगे कुठं त्यांना कुठं कोणतं गेट टुगेदर का काय आहे त्याला जायचंय याला माळशेज घाटात. अच्छा ठीक अशी आहे. जर महिन्यातून दोनदा गेली तर मग मरायचं का मी? बाळू अरे बाई माणसाला नाही भेटत कुठं जायला. गडी माणसं कुठे बी जातात. काय फरक पडतो गेली तर जाऊ दे की. पण तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ते मला समजून सांगायला लागले तुम्ही राव. अरे मग काय हरकत काय याच्यामध्ये. अहो मला 12,000 पगार आहे सरपंच. मागच्या वेळेस 6,000 दिले, आतापर्यंत 6,000. मग मी प्रपंचात घालायचं काय, खायचं काय, माग ठेवायचं काय? एक तर ते अर्ध एकर इकून आलेलो इकडे, आता ते फेडायचं का बा मी ती? तुम्ही जरा समजून सांगायसाठी आलो तर तुम्ही मलाच सांगता. नका सांगू मला मला जाऊ दे. अरे बाळू ऐक. बरं झालं तुम्ही इथंच भेटले. मी तुमच्याकडेच येणार होते चावी द्यायला. कळलं? मला जरा बाहेर जायचं होतं. हा. धरा ही चावी आहे तुमच्याकडं. मी तुम्हाला चावी देण्यासाठी येणार होते. ह्याला आपल्या कुठे गेले होते हो तुम्ही? मपला मी कुठं जाऊ, तू कुठं चालली? मी चालले होते कामाने माझ्या झांदत. आणि उशे हा. तुला एक सांगतोय, हम्म. तो काय ट्रिपला जायचं नाही. का? हा हा काय हा का नाही जायचं? अरे नाही जायचं म्हणलं नाही जायचं. नवऱ्याने सांगितलं ना तर नाही जायचं. ओ मला ती काही सांगू नका. मी जाणार आहे. मला माहिती आहे ना तुम्ही बाया ट्रिपला कशाला जातात. कशाला? एकमेकीचे खांदे हात ठेवतात, हम्म. सेल्फी काढतात आणि स्टेटसला ठेवतात. तुमच्यासारखे फालतू स्टेटस नाही ठेवत, समजलं ना? आणि माझ्या स्टेटस बद्दल काही बोलायचं नाही अजिबात. असं ना? हा मग मी सांगितलं जायचं नाही ट्रिपला. हे बघा, मी छानपैकी ट्रिपला जाणार, तिथं मस्त मस्त फोटो काढणार आणि ते चांगले फोटो आम्ही आमच्या स्टेटसला ठेवतो. तुमच्या वाणी नाहीये की एखाद्या हिरोईनचा फोटो ठेवायचा आणि मस्त रोमॅन्टिक गाणं लावून टाकायचं. काय तुम्ही बी? म्हणजे तू जाणार? हा जाणारच. उशे कोणी सांगत बरं का, उठलं का निघती, उठलं का निघती. महिन्यातून 2-2 ट्रिपा करायला एवढा मी जागीरदार आहे का रे? हा अहो माणसाला आहे ना, माणसाचं आयुष्य एकदाच मिळत असतं. त्यामुळे ना माणसाने ना असं भरभरून जगून घ्यायचं अरे असतं. पण आपलं आथरून पांघरून पाय पासरा माणसाने. हा अहो, काय आपला मी नवरा काय- करतो काय, आपण करतो काय? हा महिन्यातून 2-2 ट्रिपा काढे ती ज्यानाची नाही तर मानाची लाज धर. अहो मी काय आठवड्याला चालले काय? हा उगाच आपलं काही पण अतिशयोक्ती करता तुम्ही पण. 12,000 पगार, त्यातलं 6,000 मागच्या ट्रिपला घातले ना, आता ह्या 6,000. एका महिन्यात जर पगार गेला तर खायचं काय? हा आणि ती तिकडची जमीन सोडून कोण आणीन? सगळं होतं बरं का. तुला- 1 महिन्यात फक्त मी जाणार आहे, पुढच्या महिन्यात मी जाणार नाही कुठं, समजलं का? विषय तुला गोडी सांगतोय तो परत जायचं मी नाही. तुमचं ऐकणार नाही. मी चालली ट्रिपला. म्हणजे तू जाशील? हा जाणार. आता काय मराठी सांगितलं कळत नाही का? इंग्लिश मध्ये सांगू काय? बर मी बघतो कशी जाते तू. तुम्ही जाय पण तू. बघा, मी पण जाणार म्हणजे जाणारच आहे. म्हणजे तू नवऱ्याचं बिलकुल ऐकायचं नाही. अहो किती ऐकायचं तुमचं? तुमचं ऐकायचं म्हणून आपलं घरात बसायचं आणि कामं करत बसायचे काय? तुम्ही जाताय रानावनात कामं करायला आणि मी आपलं बसायचं घरात भाकऱ्या थांबत. म्हणून तिकडे जाऊन पैसा उधळायचा का? एक वेळेस उधळलं तर काय बिघडलं? बर जाय तू. हो सरपंच, ते बाळू भाऊचे उषा वहिनीच लय जोरदार भांडणं चालू आहेत. अरे तो बाळा आता 5 मिनिटापूर्वी माया बसून गेला. हा ना राव, त्या वहिनीला बी काय कळायला पाहिजे. दर महिन्याला फिरायला जाते. आता ती बाळू भाऊची परिस्थिती नाही, कुठून पैसे आणावी तिने? आता आपण कसं सांगायचं रे का ओशा वहिनी तुम्ही कुठे फिरू नका. आपल्याला कोणी हक्क दिला सांगण्याचा? काहीतरी आयडिया करा ना तुम्ही, गॅटमॅट करा ना काहीतरी. काय आयडिया करू आता? काहीतरी करा. उषा वहिनी स्वतः होऊन म्हणली पाहिजे की मला नाही जायचं बघ ट्रिपला, मी घरीच थांबते. असं म्हणजे हा असं कारण काहीतरी, म्हणजे काठी बी तुटली पाहिजे आणि साप बी नाही मिळाला पाहिजे. काहीतरी चुकत आहे का? साप बी मिळाला पाहिजे आणि काठी बी नाही तुटली पाहिजे. हा हा तो एक काम करतो, तुला एक मी आयडिया देतो. हा. तेवढी तू बाळूला घेऊन कर. हं? बर. म्हणजे काय होईल, साप बी मरण आणि काठी बी तशीच राहील. हा. हा कळलं का? हा हा असं असं लगेच करतो तसं तसं. हा या मया या मया या. हो बहिणी, तुमचं काय ते हो? गेट टुगेदरची ट्रिप कधी जाणार आहे? 4 दिवसांनी जाणार आहे आम्ही. मग अजून 4 दिवस आहे ना आमच्या हातात. हा का बरं? आम्ही गोव्याला चाललोय. गोव्याला? हा, कोण कोण? मी, बाळू भाऊ, चेअरमन, प्रेम्या, कमलेश, सॅम. आणि कधी ठरलं हे तुमचं? आत्ता मागाशी
मग आज रात्री निघणार आहे आम्ही गोव्याला. तुम्हाला सांगतो ते बीच, कलंकुट बीच, बागा बीच सगळे हिंडणार आहे. आणि गोव्यात आहे ना दारू म्हणजे एवढी स्वस्त आहे ना, फुकट असल्या वाणीची. आणि तिकडे रशियन बिशन बरोबर फिरणार आहे आम्ही बीचवर, असे गायात हातबीत घालून फोटो बिटो काढणार, पबला जाणार. ते कॅसिनो म्हणून आहे ना का असं, ती बोटीत आहे ना, बोटीत जुगार खेळायचं असतं. आणि ते असं पाण्यात जातं जहाज, आणि त्याच्यात असं म्हणजे एकदम मजाच करणार आहे आम्ही. आपण तुम्ही मला आधी नाही सांगितलं हे. अहो आत्ता ठरलं, आमचा अर्धा तास बी नाही झाला. गोव्याला जाणार हा आणि आमचे ध्यान ते येणार आहे ना. ते तुमचा गंगाधर तर शक्तिमान आहे. त्यांनी तर ट्रिप आयोजित केलेली. त्यांनी. हा अहो त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, पण त्यांनी ते कोणत्या बचत गटात कर्ज काढलंय. खर्च काढले. हा ते श्यामकडे पैसे कमी होते, ते म्हणले श्यामला मी भरतो, तुझे तुम्हाला पुढच्या महिन्यात दे. सॅमचे पण ते भरणार आहेत. हा अशी मजा करणार आहे. तुम्हाला सांगतो ते पब बी भे ना का, असं डीजे बीजे आणि नाचायचं मस्त, पुरी बिरे असतात नाचायला, दारू पिलेल्या सगळ्या. बर. मग तुम्ही जाणार आहे ना, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही येतो, तर तुम्ही घराकडे लक्ष द्या. मग आम्ही आलो, तुम्ही ट्रिपला जा, मग भाऊ घराकडे लक्ष देईन. बर बर. चल येऊ का? हा या या माया या 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 माया या. ट्रिपला चालले तर मला म्हणे नाही जायचंय, पैसे नाही आहेत, 2 ट्रिप करायचे. येतं आईला हे ध्यान काय बडबड करतोय. बघतेच यांच्याकडे आता. मला ट्रिपला जायचं म्हणले तर पैसे नाही, आणि मात्र स्वतःचे भरणार, तसे आमचे पण भरणार. आल्यावरच बघते त्यांच्याकडं. येड लागल्यासारखं बडबड करते. येडाच लागले मला. तुम्हाला काय करायचंय? ते नको बडबड करू. हा. माझे कपडे बिपडे धुतलेले आहेत का? मला जायचं लगेच. कुठं चालले तुम्ही? आपला मी कुठं जाईन? तू कोण मला विचारणार रे? कोण विचारणारी? बायकोय तुमची. मला विचारून चालली का तू तुझ्या ट्रिपला? सांगितलंय तुम्हाला, उगा वारडायचं नाही काय. आणि मी तुला सांगणार नाही, मी चाललोय आज गोव्याला. मी ट्रिपला चालले म्हटलं तर लगेच म्हणतात 6,000 आधी खर्च केले, आता 6,000 खर्च केले, 12,000 पगार, सगळा संपला. मग आता कुठून येणार पैसे तुमच्याकडे? पुरुषाच्या बचत गटाचं कर्ज काढलंय मी, माये भरले मी श्यामचे भरले तर, आणि 10,000 खिशात येतं. आता मस्त पैकी जातो, आईश करतो गोव्यात, आणि एखादी टिचून रशियन आणतो तो नाकावर. रशियन आणतो, थोबाड बघा तुमचं, म्हणजे रशियन आणतो. अरे पैसे दिले काही होतं तुला नाही माहिती तुझे. तिथे इंग्लिश बोलावं लागतं, रशियन बोलावं लागतं. येतं काही इंग्लिश मधलं इतरी. नका का बोला ना, एखादा गाईड घेईन मी. जायचं नाही या लाडत यायचं नाही फालतूचं. तू मला विचारायचं नाही, मी तुला विचारायचं नाही. तुला तुपल्या कुठं काशी करायची कर, आपली मी कुठं काशी करायची गोव्याला करी. डोक्यात जाऊ नका, मी आता सांगते तू तुम्हाला. आपल्या डोक्यात जाऊ नको. तुम्हाला सांगितलेलं ऐकायला येते नाही? तुला सांगितलं ऐकलं तर तुला मी म्हणले जायचं नाही तुम्ही अजिबात. मी म्हणलं बापला जाईन मी. तुपला नाही जायचं नाही म्हणजे नाही जायचं. जाणार मी. नाही बोललेले मी आता, लक्षात ठेवा तुम्ही. तुला 4 दिवसानंतर जायचंय, मी आज जाणार. तुला जायच्या आदल्या दिवशी मी येणार. मला अजून पैसे पाहिजे, 10,000 द्या. मला तिकडून उरलेले आले ना, मग देईन तुला. नाही तुम्ही काय उरलेलं आणून देणार नाही, पण मेन म्हणजे तुम्ही जायचंच नाही, 10,000 मला द्या. तू कोण मला विचारणारी? आपला मी जाईन, नाही तर नाही जायचो. कोण विचारणारी म्हणजे? मग? बायको तुमची होती, आता नाही. जर बायकोच मग ऐका ना, तर मी कशाला बायकोच ऐकू? होती. हा? मग चांगली कोटरात खेचते तुम्हाला. आणि बायको होती. त्याला पैसा लागतो. माझ्याकडे आहे बरं का पैसे. अयो, एवढं पैशावाली बायको आहे का तू? हाय. बर, उगा नाट नको लावू. मला गोव्याला जायचंय, आईश करायची, मौज करायची, आणि मग माग यायचंय. आयुष्य मौज करायला जायचं का तिकडं? मला माहिती तुम्ही तिकडे जाऊन काय करणार आहे ते. काय करणार म्हणजे? पिऊन पडताल त्या ह्याच्यावरती. चाललंय त्याच्यासाठी मी. अहो मग इथं काय करता? कोण? इथं पण तेच करता आणि तिकडे जाऊन तेच करणार आहे. तुला नाही कळायचं. तिथं मस्तपैकी एखादी रशियन घेणार आणि तिच्या बरोबर फिरणार, मस्त ते गांठ्या संग पब बीप काय हे ते कसून सगळं करणार आहे मी तिथं. आता खावणार नाही कमी जीवन. अजिबात जायचं नाही. तू मला विचारणारी कोण? मी विचारत नाही, मी सांगते तुम्हाला. आता एवढं बी कळत नाही. मी ऐकत नसतो, मी जात असतो. तुम्ही ऐका बरं का. मी राहायची नाही हं, तुम्हाला सोडून जाईल मग. माझ्या दिलाचो पावशेर किलोचो ये नाही. हो गंठन भाऊजी ऐका ना. हा मी ट्रिप कॅन्सल केली, तुम्ही पण ट्रिप कॅन्सल करून टाका. का बरं कॅन्सल केली? अहो एवढा पैसा पाणी खर्च करायचा. बरं यांच्याकडे फक्त 12,000 पेमेंट देते त्यांना, त्यात 6,000 मी खर्च केलेत, परत 6,000 केले, तर मग काय राहणार? संसार कसा चालायचा ना. हा बरोबर आहे. हे की नाही? आणि परत आता ते इच्छा तर आहे, पण आता परत त्यांनी हे घेतले ना, कर्ज उचलले ना. आता ते बचत गटाचं, मग आता ते हप्ते फेडत बसावं लागेल. त्यापेक्षा मग कॅन्सल केलं म्हणजे ते परत पैसे देऊन टाकता येतील ना लगेचच. बर, आम्ही आमची कॅन्सल करतो, तुम्ही तुमची कॅन्सल करा. हा चालतंय ठीक आहे. यस. नो ओ नो, ट्रिप कॅन्सल झाली. आता हे करंजान शंकरपाळी काय केलं करावं याची. सरपंच
ट्रिप कॅन्सल झाली. कस काय कॅन्सल झाली? तुमची आयडिया कामाला आली ना. सक्सेस झाले प्लॅन. सक्सेस. वहिनी म्हणलं मी काय जाणार नाही, तेवढे 6,000 रुपये वाचतील आमच्या संसाराला पैसे कामाला येतील. म्हणजे ट्रिप कॅन्सल झाली तिची. हा ते म्हणजे ट्रिप आहे पण त्या मी नाही जाणार, त्या कॅन्सल झाल्या. पण ती जाणारच नाही. अजिबात नाही. कॅन्सल कॅन्सल ट्रिप कॅन्सल. कॅन्सल कॅन्सल ट्रिप कॅन्सल. वहिनीची कॅन्सल. ट्रिप कॅन्सल झाली ना झाली. बस. अरे आपण हा एपिसोड महिलांनी ट्रिपला जाऊ नये म्हणून नाही बनवलेला. आलं का लक्षात तुझ्या? हे बघ, ह्या एपिसोड बनवण्यामागचं कारण असं आहे की काही माता भगिनी, महिला भगिनी काय करतात की आपली आर्थिक परिस्थिती किंवा नवऱ्याचं बजेट न पाहता फक्त दुसरी शेजारीन चालली, मैत्रीण चालली म्हणून ट्रिपला जातात. तिथं जाऊन बी काय करतात, फोटो काढतात, ते स्टेटसला ठेवतात आणि त्यांना वाटतं आपली ट्रिप सक्सेस झाली. हे बघ, मी सुद्धा ह्या मताचा आहे की ह्या ज्या महिला भगिनी आहेत ना, यांनी चूल आणि मूल सोडून बाहेरचं जग पाहावं, सगळ्या जगामध्ये हिंडावं फिरावं, कुठं काय चाललंय ते पाहावं. ह्या मताचा मी पण आहे. परंतु होते काय माहितीये का, आजकाल फक्त दुसऱ्यांचं अंधानुकरण चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं की ट्रिपला जायचं, बरं ट्रिपला गेल्यावर तिथल्या वस्तू वास्तूचा अजिबात आनंद नाही घ्यायचा. तिथं जायचे, फोटो काढायचे आणि ते स्टेटसला ठेवायचे. 100-200 लोकांनी स्टेटस पाहिलं की आपली ट्रिप कॅन्सल, असं ह्या महिला भगिनींना वाटतंय. म्हणून हा एपिसोड बनवलाय. मला ह्या एपिसोड मधून एवढं सांगायचं की जर हा एपिसोड पाहून कुणाच्या भावना दुखावणार असतील तर आम्ही आताच दिलगिरी व्यक्त करतो का आमचा हा कुणालाही भावना दुखवण्याचा उद्देश अजिबात नाहीये. फक्त हा एपिसोड बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण अशा ट्रिपला जावं की आपल्या नवऱ्याला सुद्धा आनंद वाटेल किंवा नवऱ्याने सुद्धा रोज थोडे थोडे पैसे बाजूला टाकून आपल्या रोज मरमर मारणाऱ्या बायकोसाठी सुद्धा वर्षातून एक ट्रिप नक्कीच सहल त्याने अरेंज करावी. ह्या दोघांची, नवऱ्याचे आणि बायकोचे दोघांचेही डोळे उघडण्यासाठी हा एपिसोड बनवलेला आहे. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद. सारे झाले इथे गोळा, कॉम धाम नको या चट्टा वर डोळा.